नमस्कार, स्वागत आहे तुमचं सौभाग्य रेसिपीजमध्ये। आज आपण बनवणार आहोत चविष्ट आणि खमंग चिकन रस्सा आणि भाकरी। चला तर मग लगेच सुरुवात करूया। सगळ्यात आधी मी इथे चिकन स्वच्छ धुवून एका भांड्यात गरम करायला ठेवलं आहे गॅसवरती। तर आता त्यात मी घालणार आहे हळद आणि मीठ। तर अशा प्रकारे हळद आणि मीठ मी या चिकनला लावून घेतलेलं आहे। तर हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर मी इथे घालणार आहे कांदा आणि टोमॅटो कापून। तर अशा प्रकारे इथे मी कांदा आणि टोमॅटो हे उकडून घेत आहे चिकन सोबत। तर आता मी हे झाकून ठेवलं आहे आणि इकडे मी अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट बनवून घेत आहे। तर अशी ही पेस्ट तयार झालेली आहे। आता आपण ही चिकन मध्ये घालून एकत्र करून घेऊयात। तर ही पेस्ट चिकन मध्ये एकत्र करून घेतल्यानंतर आपण हे झाकून ठेवणार आहोत आणि यावरती आपण थोडंसं पाणी गरम व्हायला ठेवणार आहोत चिकन सूप मध्ये टाकण्यासाठी। तर हे थोडंसं पाणी चिकन मध्ये घातल्यानंतर इथे मी अजून थोडंसं पाणी ठेवत आहे गरम व्हायला चिकन सूप साठीच। तर इथे तुम्ही बघू शकता मी हिरव्या मिरच्या आधी स्वच्छ धुवून एका रुमालामध्ये ठेवल्या होत्या। आता त्याच इथे मी वापरत आहे। तर मी इथे मसाला काय काय घेतला आहे, हिरव्या मिरच्या, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, खोबरं बारीक कापून घेतलेलं आहे, धने, त्यावरती तीळ, विलायची आणि आपला खडा मसाला आणि तेजपत्ता। तर आता हा मसाला आपण भाजून घेणार आहोत। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं चिकन सूप तयार आहे। घरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे सूप खूप आवडीने खातात। तर मी इथे भातावरती हे चिकन सूप सर्व करत आहे। तर चला आपण मसाला भाजून घेऊयात। सगळ्यात आधी आपण इथे बिना तेलाच्या हिरव्या मिरच्या भाजून घेत आहोत। आता मी कांदा सुद्धा इथे भाजून घेत आहे। तुम्ही कांद्याचा रंग बघू शकता। अशा प्रकारे कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता मी इथे बारीक चिरलेलं खोबरं भाजून घेत आहे। खोबरं भाजताना त्यामध्ये मी आता तेल टाकलेलं आहे। आणि असं करत आपला सगळा मसाला आपण इथे भाजून घेत आहोत। मसाला भाजताना त्यावरती मी टाकलेला आहे हळद आणि लाल तिखट। यामुळे मसाल्याला छान रंग येतो आणि चव सुद्धा एकदम उत्तम येते। तर अशा प्रकारे हा मसाला आपण मस्त भाजून घेतलेला आहे। आता हे वाटण करताना त्यामध्ये आपण टाकणार आहोत अद्रक आणि लसूण। झणझणीत असा मसाला तयार झालेला आहे। तर ज्या पातेल्यामध्ये मी चिकन सूप बनवलं होतं त्याच पातेल्यामध्ये मी आता भाजी बनवत आहे। तर मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल असं कडक तापलेलं आहे। आता यामध्ये आपण घालूया मसाला। मसाला असा तेलामध्ये फ्राय करताना मी इथे घातलेला आहे कांदा लसूण मसाला।
तर आता मसाल्याला असं मस्त तेल सुटलेलं आहे। आता या मसाल्यावरती मी घालणार आहे कोथिंबीर बारीक चिरून आणि मीठ चवीनुसार। जेव्हा मसाल्याला तेल सुटलेलं त्यानंतरच मी कोथिंबीर आणि मीठ घातलं होतं। हे सगळं असं मस्त फ्राय करून आता फायनली आपण यामध्ये आपलं चिकन आणि सूप घालून भाजी तयार करून घेणार आहोत। आता हे घातलेलं चिकन मस्त उकळी येईपर्यंत आपण ही भाजी गॅसवरती कडवून घेणार आहोत। हे पातेलं मी दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट केलेलं आहे। आता लगेचच आपण इकडे मऊसूत अशा भाकरी बनवून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता टम्म फुगलेल्या अशा खरपूस भाकरी मी पटापट बनवून घेतलेल्या आहेत। तर आता लगेचच आपण जेवायला सुरुवात करूया। तुम्ही पण या जेवायला। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।